मंडळी, जर एकदा का माणसाच्या डोक्यावर वासनेची धुंदी चढली की मग त्याला कशाचंही भान राहत नाही। मग पुढचा व्यक्ती कोण आहे आणि आपण कोण आहोत आणि आपण कोणाबरोबर असे काही अनैतिक संबंध ठेवत आहोत आणि याचा परिणाम काय होईल याच्याबद्दल तो कधीही विचार करू शकत नाही। आजची घटना एका अशाच 78 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीची आहे, जो एका 30 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला। एवढंच नाही तर ती 30 वर्षाची महिलासुद्धा या 78 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या प्रेमात एवढी आंधळी झाली की त्या महिलेला आता त्या व्यक्तीशिवाय करमतच नव्हतं। त्या महिलेनं आता ठरवलं की नवऱ्याचाच आता काटा काढायचा आणि जे पुढील आयुष्य आहे हे आता या 78 वर्षीय व्यक्तीसोबत जगायचं। पण ती ही विसरली होती की 78 वर्षीय वयाचा जो वयोवृद्ध व्यक्ती आहे तो किती दिवस जगेल आणि तो किती दिवस या महिलेला संतुष्टी देऊ शकेल। जो एक तरुण 34 वर्षाचा नवरा हिला संतुष्ट करू शकला नाही किंवा हिला कोणतेही शारीरिक सुख देऊ शकला नाही, तर तो 78 वर्षीय व्यक्ती हिला किती दिवस सुख देणार होता। काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्याची। नागपूर जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे नरखेड, आणि या नरखेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे बेलोना गंगालडोह, असे ही 2 गावं जवळजवळ आहेत। आणि या नरखेड तालुक्यामध्ये एक भाजपचे कार्यकर्ते आहेत ज्यांचं नाव उकेश चव्हाण आहे। हे कार्यकर्ते आहेत, यांची बऱ्याच काही या दोन्ही गावामध्ये शेती आहे आणि या शेतीसाठीच यांच्याकडं बरेच काही सालगडी राहत असतात। बरेच काही दररोजचे रोजमजूरसुद्धा यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी येत असतात आणि यांच्या शेतावर यांच्या बाकी काही व्यवहारावर देखरेख करण्यासाठी यांनी एक दिवाणजी ठेवलेला आहे आणि त्या दिवाणजीचं नाव होतं शांताराम दिदावत। हा एक 78 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती होता। हा व्यक्ती बरेच दिवसापासून दिवाणजीचं काम करत होता। एकाप्रमाणे हा व्यक्ती जो होता मालकाविषयी प्रामाणिक होता, ह्यासाठी मालकाचा त्याच्यावर विश्वास होता आणि त्यासाठीच हा मग शेतामध्ये देखरेख करायचा। याच्या हाताखाली बरेचसे काही रोज मजूरदार असायचे, मजूरदारांवर हा देखरेख करायचा आणि जे काही सालगडी होते यांच्यावर सुद्धा तो देखरेख करायचा, त्यांच्याकडून तो काम करून घेत असायचा। आणि काही काही जे सालगडी होते हे शेतामध्येच राहत असायचे। शेतामध्ये त्यांच्या राहण्याची काही सोय केलेली होती, काही गोठे बनवलेले होते जनावरांसाठी, तर काही या सालगड्यांना राहण्यासाठी घरंसुद्धा बनवलेली होती। मग आता याच्यामध्येच काही एक सालगडी होता ज्याचं नाव होतं शिवशंकर गणुजी धुर्वे। हा मूळ मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातला राहणारा होता, पण हा काम करण्यासाठी महाराष्ट्रात आलेला होता आणि या जे भाजपचे कार्यकर्ते होते उकेश चव्हाण यांच्या तो शेतामध्ये काम करण्यासाठी आता सालगडी म्हणून काम करत होता। 11 मे 2025च्या दिवशी शांताराम असा शेताकडे गेलेला होता, शेतामध्ये फेरफटका मारलेला होता आणि काही सालगड्यांना त्यांनी जे ते त्यांची कामं त्यांना वाटून दिलेली होती। पण शिवशंकर ज्या शेतामध्ये शिवशंकरला पाठवलेलं होतं तो तिथून अजून परत काही आलेलाच नव्हता आणि हा ज्यावेळेस शेतातील घरी येऊन बसलेला होता, शांतारामने एका दुसऱ्या गड्याला सांगितलं की बघ, शिवशंकर बराच वेळ झाला तिकडे जाऊन बसलेला आहे, त्याला नांगरणीसाठी पाठवलेलं होतं पण तो अजून काही परत आला नाही, तर तू जा आणि शिवशंकरला सोबत घेऊन ये। काय माहीत, कदाचित तो दारू पिऊन कुठं पडला असेल तर त्याला गाडी बैलामध्ये टाकून आपल्या गोठ्यावर इथं घरी घेऊन ये शेतामध्ये। अशा प्रकारे दुसऱ्या गड्याला सांगितलं आणि दुसरा गडी बैलगाडी घेऊन त्या शेताकडे गेला आणि ज्या शेतामध्ये तो जाऊन पाहतो तर त्या शेतामध्ये जो हा शिवशंकर होता हा मृतावस्थेत पडलेला होता। जेव्हा दुसरा गडी तिथं गेलेला होता आणि त्याने जाऊन पाहिलं तर त्याचे श्वासोश्वासही बंद होते आणि त्यांच्या शरीरामध्ये कोणतीही प्रतिक्रिया होत नव्हती, हालचाल होत नव्हती। ह्यासाठी तो दुसरा सालगडी होता, यानं लगेच शांतारामला फोन केला आणि सांगितले की दिवाणजी, आपला जो सालगडी आहे हा मृत्युमुखी पडलेला आहे। याचीच माहिती लगेच जे मालक होते उकेश चव्हाण यांनाही देण्यात आली आणि त्यांनी लगेच याची माहिती मग पोलीस स्टेशनला कळवली। आणि याचं कारण असं होतं की हे बाहेर गावून आलेले सालगडी होते आणि हे याच्या शेतामध्ये येऊन असा मृत्युमुखी पडल्यामुळं हे उद्या मालकावर किंवा इतर काही लोकांवर जबाबदारी येऊ नये ह्यासाठी या शेतमालकाने पोलिसांना कळवलेलं होतं। पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तिथं आल्याच्या नंतर तो मृतदेह ताब्यात घेतला, पंचनामा केला आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्याच्या नंतर सुरुवातीला तर सर्वांना असं वाटत होतं की जो शिवशंकर आहे हा दारूच्या नशेमध्ये पडला असेल, त्याला दारू जास्त झाली असेल, ह्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असेल अशा प्रकारे सर्वांना वाटत होतं। पण जेव्हा पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आली आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आढळून आलं
की त्याची गळा आवळून हत्या करण्यात आलेली आहे। आता जेव्हा हे एक साधारण दिसणारा जो मृत्यू होता हा एका प्रकारे आता हत्येमध्ये बदलला गेल्यामुळं आता पोलिसांसमोर एक प्रश्न पडला होता की याची हत्या कोणी केली असेल आणि हा एक बाहेरगावचा व्यक्ती आहे, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातला व्यक्ती आहे आणि हा इथं सालगडी म्हणून काम करण्यासाठी आलेला आहे। तर अशा व्यक्तीची कोणासोबत दुश्मनी असेल, याचा कोण वैरी असेल, याचा कोणाशी वाद होता, जर कदाचित शेतातीलच काही जे इतर काही सालगडी होते यांच्याशी याचे काही वादविवाद होते का, अशा प्रकारचा पोलिसांना प्रश्न पडला आणि त्यानंतर पोलिसांनी येऊन इतर काही जे सालगडी होते यांना विचारपूस करायला सुरुवात केली। जे काही सालगडी होते यांनी अगोदर तर पोलिसांना सांगितले की साहेब आमचा याच्यामध्ये काहीही दोष नाही, ज्या प्रकारे शिवशंकरला आमच्या दिवाणजीने दुसऱ्या शेतामध्ये पाठवलेलं होतं त्यावेळेस आम्ही दुसऱ्या शेतामध्ये काम करत होतो आणि तिकडे त्याच्यासोबत काय झालं याच्याबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही। पण ज्यावेळेस पोलीस या सर्वांना सक्तीने विचारपूस करत होते त्यावेळेस मात्र यांनाही भीती वाटत होती की काय जे सत्य आहे हे आता यांना सांगायलाच हवं। त्यानंतर जे काही सालगडी होते यांनी पोलिसांना जे काही सत्य होतं, जे काही त्यांना या व्यक्तीबद्दल काही माहीत होतं त्याच्याबद्दल पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी थेट मग जो 78 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती होता शांताराम दिदावत याला ताब्यात घेतलं। याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलं। पोलीस स्टेशनला नेल्याच्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं ज्या प्रकारे हा वयोवृद्ध व्यक्ती होता त्याच प्रकारे त्यांनी या आरोपी म्हणून याला हाताळलेलं होतं आणि याला ज्यावेळेस पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केली त्यावेळेस यानं मग पोलिसांना जी काही खरी कहाणी होती की त्याची कशा प्रकारे हत्या झाली हे आता पोलिसांना सांगायला सुरुवात केली। आणि ती हत्या अशी झालेली होती की जो शिवशंकर होता याची पत्नी रुनिता ही सुद्धा शेतामध्ये आपल्या नवऱ्यासोबत राहत होती। यांची जी 2 मुलं होती इथूनच गंगालडोहला एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकण्यासाठी होती आणि ते तिथून पायी शाळेमध्ये जात असायचे आणि संध्याकाळी परत आपल्या शेतातील घरी येऊन राहत असायचे। आता हे पती पत्नी आपल्या 2 मुलांना घेऊन राहत होते। शिवशंकर सालगडी म्हणून मालकाकडे त्याच्या कामाला होता, तर त्याची पत्नी जे काही शेतामध्ये रोज मजुरी लागेल त्या प्रकारे ती मजुरी करायची आणि त्याचा जो रोज असायचा त्याचा जो मोबदला असायचा तो तिला शांताराम एक वेगळा देत असायचा आणि शांताराम नेहमी मग आता या मजुरांच्या मागं राहत असायचा किंवा सालगड्यांच्या मागं राहत असायचा। तर ह्यामध्ये सतत तो यांच्या घरी येऊन बसत असायचा, कारण तो शेतामध्ये देखरेख करण्यासाठी असायचा आणि अशा वेळी तो आल्याच्यानंतर हेच काही सालगडी असायचे यांच्या जे काही पत्न्या असायच्या कधी त्याला जेवण वाढून देत असायच्या, त्याला जेवण करायला सांगायच्या, तर कधी त्याला चहा पाण्याविषयी विचारत असायच्या आणि ह्यामध्येच जी शंकरची पत्नी होती ही सुद्धा प्रत्येक वेळी आल्याच्यानंतर चहा द्यायची, पाणी द्यायची, त्याला जेवण द्यायची आणि याच यांच्या दररोजच्या भेटीमध्ये जो हा 78 वर्षीय व्यक्ती होता याची नियत जी होती ह्या शंकरच्या पत्नीवर गेली आणि शंकरची पत्नीसुद्धा या 78 वर्षीय व्यक्तीकडं आकर्षित झाली। दोघांमध्ये अशाच प्रकारे मग बोलाचाली समोर सुरू झाली आणि याचं कारण असंही दुसरं होतं की जो शिवशंकर होता हा एक व्यसनी व्यक्ती होता। जशी संध्याकाळ झाली तशा प्रकारे तो गावाकडे जायचा आणि गावामध्ये जाऊन तो दारू पिऊन यायचा आणि दारू पिऊन आल्याच्यानंतर मग घरामध्ये पत्नीशी तो वाद घालायचा, पत्नीशी तो भांडणतंटा करत असायचा आणि एवढंच नाही तर पत्नीला तो कधी कधी मारहाणी करायचा। यांच्या घरामध्ये अशा प्रकारचे दररोजचे भांडण, वादविवाद, तंटे होत असायचे आणि ह्याच कारणामुळे ही जी महिला होती आपल्या नवऱ्याला वैतागलेली होती। ह्यामध्ये तिला जो हा शांताराम दिदावत होता या महिलेला यायचा, तिला समजूत घालायचा की जो तुझा नवरा आहे हा तुझ्यासाठी कष्ट करतो, राबतो, तर जे काही तो दारू पिऊन येतो त्याला दारूचं व्यसन जडलेलं आहे, पण तू त्याला कसं तरी सांभाळून नाही, अशा प्रकारे तो त्या महिलेला समजावण्याचा प्रयत्न करायचा आणि याची जी दिलगिरी होती या महिलेला आवडत होती। या महिलेला तो समजावण्याचा प्रयत्न करत असायचा किंवा कदाचित तो हिच्या नवऱ्याच्या विरुद्ध तो तिला भडकवतही असायचा। अशा प्रकारे आता या दोघांमध्ये जेव्हा बोलणं होत असायचं तिकडं नवऱ्याला तो कुठंतरी कामाला लावून देत असायचा, दुसऱ्या दूरच्या शेतामध्ये पाठवत असायचा आणि इकडं पत्नीसोबत तो तासनतास बोलत घरामध्ये बसत असायचा। ही महिला जे काही तिच्या मनामध्ये दुःख होतं हे त्याच्याजवळ व्यक्त करायची, त्याला सांगायची की कशा प्रकारे तिचा नवरा तिला त्रास देत आहे आणि ह्याच काही यांच्या भेटीगाठीमध्ये हे दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यानंतर या दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले। आता जेव्हा कधी यांना अशा प्रकारे संधी मिळत असायची, संधी शांतारामच्या हातातच होती। ज्या प्रकारे त्याला आता या महिलेसोबत शारीरिक संबंध स्थापित करायचे असेल, महिलेला त्याला भेटायचं असेल, त्यावेळेस तो त्या महिलेला एका वेगळ्या शेतामध्ये कामाला लावत असायचा आणि या नवऱ्याला एका दुसऱ्या शेतामध्ये कामाला लावत असायचा आणि तिकडे गेल्याच्यानंतर मग शांताराम त्याच्या पत्नीसोबत तासनतास कुठं
नेऊन बसत असायचा. दोघांमध्ये अशाच प्रकारे मग शारीरिक संबंध चालत असायचे. आता जेव्हा या दोघांमध्ये अशा प्रकारे जवळीकता वाढलेली होती तर ह्यानंतर मग शिवशंकरच्याही काही लक्षामध्ये आलेलं होतं. त्याला सुद्धा संशय वाटत होता की त्याची पत्नी या 78 वर्षीय व्यक्तीच्या अनैतिक संबंधामध्ये आहे. ह्यासाठी तो त्या पत्नीवर लक्ष देऊन असायचा आणि त्या शिवशंकरने या दोघांनाही एक नाही दोन नाही तर 4 वेळा नको त्या अवस्थेमध्ये पाहिलेलं होतं. 4 वेळा या दोघांनाही त्यानं पकडलेलं होतं नको त्या अवस्थेमध्ये आणि त्या वेळेस या दोघांमध्ये पतीपत्नीमध्ये वादविवाद होत असायचे आणि शांतारामसोबत याला जास्त वाद करता येत नव्हता, त्याला भांडणतंटा करता येत नव्हता. तो त्याला समजावण्याचाच प्रयत्न करायचा की आम्ही इथं पोट भरण्यासाठी आलेलो आहोत, पण तू आमच्या संसारामध्ये आग लावत आहेस, आमच्या हसत्या खेळता घराला तू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेस. तू एक वयोवृद्ध व्यक्ती आहेस, माझ्या पत्नीच्या आणि माझ्यासुद्धा वडिलांप्रमाणे आहेस. यासाठी तुझ्या मी वयाचा मान ठेवतो, त्यासाठी तू तुझ्या पद्धतीनं राहा, माझ्या पत्नीच्या तू नादाला लागू नकोस. अशा प्रकारे शिवशंकर त्याला समजूत घालायचा. तो त्याच्याशी मारहाण करत होता, पण त्याला भीती वाटत होतं की तो कारण बाहेरगावचा आलेला होता आणि इथं आल्याच्यानंतर दिवाणजी म्हणजे एका प्रकारे दुसरा मालक होता आणि त्याच्यासाठी त्याला त्या मालकाची भीती वाटत असायची. तो आपल्या पत्नीलाच बेदम मारहाण करायचा आणि त्यानंतर मग या दोघांमध्ये आणखीसुद्धा दुरावा वाढत चाललेला होता. तर ही महिला आणखीसुद्धा या 78 वर्षीय व्यक्तीच्या जवळ जात होती. आता जेव्हा यांच्या दोघांमध्ये जेव्हा आता शिवशंकर अशाच प्रकारे तो संध्याकाळी दारू पित असायचा, तर आता तो दिवसभरही दारू पित असायचा आणि दारूच्या नशेमध्ये असायचा आणि जे कोणी दुसरे सालगडी त्याच्यासोबत असायचे त्यांनाही त्यानं याच्याबद्दल सांगितलेलं होतं की त्याच्या पत्नीचे आणि जो त्यांचा दिवाणजी आहे या दिवाणजीमध्ये अनैतिक संबंध चालत आहेत. आणि दिवाणजी जो आहे माझ्या पत्नीच्या अशा प्रकारे मागं लागलेला आहे, तिच्या अनैतिक संबंधामध्ये पडलेला आहे आणि तो बळजबरीने माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध शारीरिक संबंध स्थापित करत असतो. तो इतर काही सालगड्यांनाही सांगत असायचा, पण सर्व काही तिथं नौकर होते आणि ह्याच्या मुळंच ते या दिवाणजीचा विरोध करू शकत नव्हते किंवा याच्याबद्दल ते मालकालाही सांगू शकत नव्हते. आता जे काही घडत होतं, जे काही अन्याय होत होता तो शिवशंकरवर होत होता आणि शिवशंकर एकटा त्या दिवाणजीचा किंवा मालकाचा तो सामना करू शकत नव्हता. त्याने काही मालकाकडून उचल पैसे घेतलेले होते आणि जर तो याचे पैसे न फेडता तिथून निघून गेला असता तर मालक त्याला तिथून सुद्धा धरून कामावर घेऊन आला असता, याची सुद्धा त्याला भीती वाटत होती. आता अशा प्रकारे जेव्हा यांच्यामध्ये अशाच प्रकारे पुढेही शारीरिक संबंध होतच चाललेले होते आणि जो हा शिवशंकर होता हा आता वैतागलेला होता. तो पत्नीला एवढा जास्त प्रमाणामध्ये मारहाण करायचा आणि इथपर्यंत तो धमकी द्यायचा की आता याच्या पुढे जर तुम्हाला अशी दिसली तर मी तुम्हा दोघांनाही जीव मारेन. अशा प्रकारे आता तो यांना धमकावत असायचा. आता त्यानंतर या महिलेनं रुनिताने आणि जो तिचा प्रियकर आहे 78 वर्षीय शांताराम या दोघांनीही मग ठरवलं की आता दोघांनी तर वेगळं राहायचं नाही, कारण ती महिलाही त्याला म्हणत होती की मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि तो शांताराम 78 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती तो सुद्धा या 30 वर्षीय महिलेला म्हणायचा की मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि आता पुढील जे आयुष्य आहे आपण सोबतच जगायचं आणि आपल्या दोघांमध्ये जे कोणी आता आडवा येईल त्याला आपण आता संपवून टाकायचं. अशा प्रकारे दोघांनीही ठरवलं आणि त्याचप्रमाणे मग शांतारामने त्याचप्रमाणे पत्नीनेही सांगितलं की आता तू काही कर पण माझ्या नवऱ्याचा तू कोणत्याही परिस्थितीमध्ये काटा काढ, कारण तो आता मला चांगल्या पद्धतीने जगू देत नाही, तो मला घरामध्ये सतत मारहाण करत असतो, मला दररोज तो शिवीगाळ करत असतो. अशा प्रकारे ही महिला रडत आपल्या प्रियकराला सांगायची आणि प्रियकराने ठरवलं की माझी प्रेयसीच एवढी दुःखात आहे तर तिला या दुःखातून आपण काढायलाच हवं. आणि त्यानंतर या वयोवृद्ध व्यक्तीने त्या शिवशंकरला 11 मेच्या दिवशी एका दुसऱ्या शेतामध्ये नांगरणीसाठी पाठवलेलं होतं. तिथं पाठवलं आणि तो तिथं एकटाच त्या एका शेतामध्ये जाऊन नांगरणी करत होता आणि तेवढ्यामध्ये शांताराम त्याच्या पाठीमागं गेला आणि पाठीमागं गेल्याच्यानंतर जसा जो शिवशंकर होता हा कामामध्ये व्यस्त होता, त्यामध्येच तो दारूच्या नशेमध्ये सुद्धा होता आणि शांताराम ही संधी पाहत होता. आणि त्यानंतर शांताराम मागून गेला आणि मागून गेल्याच्यानंतर लगेच त्याच्याच गळ्यामध्ये जी दस्ती होती त्याच दस्तीने शिवशंकरचा गळा आवळायला सुरुवात केली. शिवशंकर हातपाय झाडत होता, त्याचा जीव वाचवण्याचा तो प्रयत्न करत होता, पण शांतारामने त्याचं काहीही चालू दिलं नाही आणि शेवटी त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. शिवशंकर आपला जीव वाचवू शकला असता, पण तो दारूच्या नशेमध्ये एवढा बेधुंद झालेला होता की त्याला स्वतःचा सुद्धा जीव वाचवता आला नाही. आणि त्यानंतर जेव्हा याची हत्या केली आणि त्यानंतर तो हळूच तिथून जे दुसरं शेत होतं, ज्या शेतामध्ये घर होते तिथं आला आणि तिथं आल्याच्यानंतर दुसऱ्या गड्याला तिथं पाठवलेलं होतं आणि हे जे मृत्यूची जी खबर आहे हे दुसऱ्यानंच आणावी असा त्याचा उद्देश होता. आणि त्यानंतर जो दुसरा गडी गेलेला होता
त्याने जाऊन पाहिलं. त्यानं पाहिल्याच्यानंतर त्याने याची माहिती दिवाणजीलाही दिली आणि मालकालाही दिली. मालकाने याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी जेव्हा हे सखोल तपास केला, पोस्टमॉर्टम केलं, त्यानंतर हा जो सर्वसाधारण मृत्यू वाटत होता तो एक हत्या होती. अशा प्रकारे या वयोवृद्ध व्यक्तीने एक 30 वर्षाच्या महिलेच्या आंधळ्या प्रेमामध्ये पडून याची हत्या केली होती. तर या 30 वर्षीय महिलेने सुद्धा एका 78 वर्षीय वयोवृद्ध आपल्या पित्यासमान असलेल्या आज नाही तर उद्या मसनात जाण्याच्या मार्गी लागलेल्या अशा वयोवृद्ध व्यक्तीसाठी या महिलेने सुद्धा आपला तरुण नवरा अशा प्रकारे आपल्या प्रियकराच्या हाताने संपवला आहे. तर मंडळी, आता याला पोलिसांनी अटक केलेली आहे. जी त्याची पत्नी आहे, पत्नीलाही अटक केलेली आहे आणि पत्नी तर आता नवऱ्याला मारून तुरुंगात गेलेलीच आहे, पण यांची जी 2 मुलं आहेत ही आता उघड्यावर पडली आहेत. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.